मी विलास आठवले, मी आहे उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात आणि या ठिकाणी मागच्या वेळेला पूनम महाजन निवडून आल्या होत्या, नरेंद्र मोदी यांची लाट होती. पण या वेळेला लाल किल्ल्यावर इथला मतदार जो आहे तो कुणाला पाठवणार आहे खासदार म्हणून आणि पंतप्रधान म्हणून? राहुल गांधी, नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात इथल्या मतदारांचं नेमकं काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी लाल किल्ला एक्सप्रेस इथे पोहोचली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की आता ज्या घडामोडी होतात त्यावर ही चर्चा होईल आणि गेल्या 5 वर्षात या लोकसभा मतदारसंघात खासदारांकडून कोणती कोणती कामं करण्यात आली आहे याचा आढावा घेतला जाईल आणि त्यावर मत व्यक्त केले जाईल. म्हणूनच सगळ्यात आधी भाजपचे खासदार असल्यामुळे भाजपचे जे प्रतिनिधी आहेत महेश पारकर या चर्चेत सहभागी होतात, दिनेश मनचंदा काँग्रेसतर्फे या चर्चेत सहभागी होतात, अखिल चित्रे एमएनएचे प्रतिनिधी या चर्चेत सहभागी होतात, नितीन मोरे युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे नेते या ठिकाणी चर्चेत सहभागी होतात. महेश पारकर यांना पहिला माझा सवाल आहे की नेमकं 5 वर्षात काय करता आलं या लोकसभा मतदारसंघासाठी? मुळात मध्य उत्तर मुंबईमध्ये खासदार पूनमताई निवडून येणं हे या मध्य उत्तर जिल्ह्यामधील लोकांचं भाग्य होतं आणि नशीब होतं की एवढ्या वर्षांनी पूनमताई महाजनांसारखा खासदार या लोकसभेला भेटला. सर्वात पहिलं म्हणजे जर मी सांगेन तर मुंबईमध्ये 77 एकरची डिफेन्स लँडचा फार मोठा इश्यू होता, संरक्षण जमिनीवर असलेल्या झोपडपट्ट्या, जो आमच्या मतदारसंघामध्ये पूनमताईंच्या 46 एकर या मतदारसंघात आहेत. गेल्या 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष पूनमताईच्या अगोदर कुठच्या एकाही खासदारांनी लोकसभेमध्ये ब्रश सुद्धा काढला नव्हता की ह्या डिफेन्स लँडवर राहणाऱ्या लोकांचा पुनर्वसनासाठी. मला अभिमान वाटतो खासदार पूनमताई महाजनांचा. गेल्या 5 वर्षाच्या आत हा प्रश्न लावून धरला. अरुण जेटली डिफेन्स मिनिस्टर होते, त्यानंतर त्याचं पुनर्वसन झालं, मनोहर पर्रिकर होते, त्याच्यानंतर आता मॅडम आपल्या आहेत. आतापर्यंत त्याचा मुख्यमंत्र्यांकडनं आणि केंद्र सरकारकडनं एकत्रितरित्या सर्वे झाला. पुनर्वसनासाठी जी फाईल होती ही राज्य सरकारकडनं आता केंद्र सरकारात जाईल. 9000 घरांचा सर्वे झाला. हा डिफेन्स लँडच्या प्रश्नावर आम्ही पहिलं पाऊल टाकलं जे एक पाऊलही पुढे गेलं नव्हतं. 56 म्हाडाच्या वसाहती आहेत. ह्या वसाहतीमध्ये पहिलं त्यांना 600 स्क्वेअर फूटचं घर मिळायचं, पण काँग्रेसच्या सरकारामध्ये तो पूर्णपणे तक्ता बदलून जवळ 300 स्क्वेअर फुटापर्यंत त्यांना आणून ठेवलं. आणि आमचं वचन होतं की बाबा हा 33-5चा प्रश्न आम्ही सोडवू. खासदार पूनमताईंच्या नेतृत्वाखाली ह्या 33-5चा प्रश्न 56 लेआउटचा म्हाडाचा त्यांच्या नेतृत्वाखाली झाला आणि आता प्रत्येक म्हाडा वसाहतीच्या घराच्या माणसाला 508 स्क्वेअर फुटाचं घर पूनमताईंमुळे मिळतं. साहेब, रेल्वे लाईनचा विषय होता फार मोठा. पियुष गोयल यांच्याकडनं फॉलोअप घेऊन गेल्या 3 तारखेपासून, गेल्या 3 फेब्रुवारीपासून रेल्वे वसाहतीचा तिकडे सर्वे चालू झालेला आहे आणि राज्य सरकारकडे लवकरात लवकर पुनर्वसनासाठी ती केंद्र सरकार 77 एकर जमिनीवरील लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न, म्हाडाच्या इमारतीचा प्रश्न आणि रेल्वे लँडवरील जे पुनर्वसन त्याचा मार्गी लागतोय. मला हे सांगा की काँग्रेसच्या प्रतिनिधी आहेत तुम्ही, नेमकं काय वस्तुस्थिती, काय स्टेटस आहे? हे जे म्हणतात आहे त्याच्या पूर्वीच झालेलं आहे. जेव्हा खडगे होते, हे उत्तर मध्य मुंबई नाही पूर्ण मुंबईमध्ये रेल्वे असो, डिफेन्स असो की इतर पोस्टल असो, इतर किती सेंट्रल गव्हर्नमेंटची जागा आहे ज्याच्यावर झोपडपट्टीचा निर्माण झालेला आहे आणि त्यांना पुनर्वसन करण्याकरिता एक प्रतिरापण सुद्धा स्थापित केलेला आहे, ज्याच्यामध्ये रेल्वे, पीएनटी आणि ते डिफेन्स वाले लोक त्याच्यामध्ये फंड देतील आणि उरलेला फंड महाराष्ट्र प्रशासनाकडून येईल आणि ते प्राधिकरणाच्या मार्फत काही पुढे यांच्या खासदारांनी हे सगळं काम. साहेब, सर्वे 2018 साली, साहेब 2018 साली सर्वे करावा दिसली नाही, मतदारसंघात दिसली नाही. कुर्ल्यामध्ये बघा काय हाल आहे. रेल्वे कॉलनी, तिकडे रेल्वे कॉलनी आहे, क्रांतीनगर, साबळेनगर, टिळकनगर जवळ, तिकडे किती काम आधी केलेला होता. लोकांना प्रभाकर कुंटेच्या वेळी पण ते जागा मिळाली होती, स्लम डिक्लेअर केला होता, लोकांना पाणीची सवय झाली होती. पण हे गेल्या 4.5 वर्षापासून पूनम महाजन एकदाही तिथे आली नाही.
कोणाला दिसली नाही. आणि साहेब ते मला असं म्हणतात काम केलं. वाटतं साहेब मला असं वाटतं एक मिनिट मला बोलू द्या. मला असं वाटतं मला असं वाटतं बहुतेक ते 4.5 वर्ष झोप. साहेब एक सर्वात पहिली गोष्ट मला अशी सांगायची आहे की बहुतेक 4.5 वर्ष ते झोपले असतील, त्यामुळे पूनमताई त्यांना दिसल्या नसतील. मुळात ते बोलले ते पूर्णपणे खोटं बोलले. मुळात डिफेन्स लँड साहेब डिफेन्स लँड 2018 साली सर्वे व्हावा. 2018 साली आला. साहेब 2018 साली एक मिनिट मला थोडंसं बोलू द्या. मी अर्धा मिनिटं घेणार. 2018 साली राज्य सरकारने केंद्र सरकारच्या जमिनीवर सर्वे व्हावा म्हणून आदेश दिले. त्याच्यामध्ये रेल्वे लँड आणि डिफेन्स लँडचा सर्वे चालू झालाय. 2018 साली आला. यांचं सरकार गेलं 2014 साली. ह्यांच्या वेळेस कसं होईल साहेब? पुन्हा आदेश कसा येईल? हे झोपले होते 5 वर्ष. अखिलेशला बोलून द्या. चला ठीक आहे मनचंदाजी तुम्ही थांबा. 2 मिनिटं थांबा. हे लोक फेकू फेकण्याचे धंदे. दिनेशजी नाही ठीक आहे. मला बघायचं कोण फेकतंय ते मला बघायचं. चला ठीक आहे. मला ऐकू द्या. कोण फेकतं काय करतं बघूया. अखिलेशजी काय वस्तुस्थिती दिसते? या लोकसभेत उत्तर मध्य मुंबईमध्ये जास्ती काही फरक झाला नाही. ह्याच्या आधी दिदी होत्या, दिदी गेल्या आणि ताई आल्या. फक्त एवढाच फरक झालाय. दुसरा प्रश्न जो यांनी आता सांगितलं, माझे मित्र महेशजी इथे आलेत बीजेपीतनं, त्यांनी असं सांगितलं की डिफेन्स लँडचा प्रश्न हे त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला किंवा सुटलाय. 2014 साली त्यांच्या ताई निवडून आल्या. दिल्लीला गेले, डिफेन्स मिनिस्ट्रीला भेटले, फोटो काढले, बॅनर लावले. बॅनरवर असं लिहिलं होतं, बॅनर फेसबुकवर असतील, त्याचे आजकाल सोशल मीडियामध्ये सगळं असतं, 6 महिन्यात हा विषय सोडवणार. त्याच्यानंतर 2 डिफेन्स मिनिस्टर बदलले, अजून काही विषय सुटला नाही. आज तुम्ही जर तुमचा कॅमेरा घेऊन गव्हर्नमेंट कॉलनी शासकीय वसाहतीत गेला तर ह्याच्या आधी काँग्रेसच्या काळात पण तेच होतं. शासकीय वसाहत डेव्हलपमेंट करणार, त्याची काय स्कीम बिम काय माहित नाही पण करणार. बीजेपीच्या काळात पण तेच, आता बीजेपी शिवसेनेच्या सरकारमध्ये पण तेच. ठीक आहे. आता मला हे सांगा की एक मुद्दा पुढे आला की दिदी गेल्या आणि ताई आल्या. चला ठीक आहे. खासदार दिसत नाही अशा प्रकारची तक्रार जी आहे ती दिनेशजी करतात आणि यांचं असं म्हणणं आहे की आम्ही काम केलेलं आहे. कुणाला मला हे सांगा की आत्ताचे जे खासदार आहेत हे लोकांच्या संपर्कात होते असं किती लोकांना वाटतं? हात वरती करा. लोकांच्या संपर्कात होते किती लोकांना वाटतं हे संपर्कात नव्हते? चला ठीक आहे. मला सांगा की संपर्कात होते तर कशा प्रकारे काम केलं त्यांनी? सारे काम जो कांग्रेस ने रोक के रखा था, सारे काम चाहे लैंड का, डिफेंस लैंड का हो, फिर रेलवे लाइन का हो, सारे काम उन्होंने किया है. और जो बोलते हैं अभी कि कांग्रेस के हमारे मित्र 70 सालों तक खा खा के मोटे हुए, काम तो कुछ इन्होंने किया नहीं है. और जो बोलते हैं ताई आती नहीं है, हमारा बांद्रा ईस्ट विधानसभा में कम से कम 50 बार तो मैं उनके साथ फोटो खिंचा चुका हूं. क्या बोलते हैं कि नहीं आती है? सारे काम, चाहे वो इसका रोड का हो, बाथरूम का हो, स्वच्छता अभियान के तहत काम हो, कौन सा काम नहीं किया मुझे एक बताइए. सारे जगह अगर काम नहीं किया तो सिर्फ बैनर लगाते हैं और फोटो लगता है क्या? चला ठीक आहे. हा बोलो. आता हे म्हणतात की दिसत नाहीये, तर मला सांगा की कशा प्रकारे तुमच्या संपर्कात होते आणि कसं कामकाज तुमच्या दृष्टीने झालं? ताई प्रत्येक दुःख आणि सुखाला उभं राहते. गोरगरिबासाठी कुठलंही काम असू द्या, संडास बाथरूम, आता माझ्या मित्रांनी सांगितलं, मंडळाचं असू द्या, प्रत्येक टायमात ताई सर्वांसाठी उभं राहते. आणि जे खासदार पहिले होते ते कधी दिसायचे नाही. आताचे खासदार कुठलाही कार्यक्रम असो तुम्ही बोलवा, ते खासदार नेहमी तुमच्यासाठी उभं राहते. ठीक आहे. खासदार उभे राहतात असं भाजपचे कार्यकर्ते म्हणतात. कोण म्हटलं होतं की दिसत नाही, काम करत नाही? हा मग आता सांगा, हे बोलले त्यात किती, म्हणजे 2 ते कार्यकर्ते झाले, आता मला 2 विरोधी पक्षाचे कार्यकर्ते होते. विरोधी पक्ष असा नाहीये. साहेब म्हणाले की खासदार मॅडमांनी म्हणजे प्रयत्न करून ते टॉयलेट आणि हे बांधलेलं आहे. तर खासदारांचं काम टॉयलेट बांधणे नसतं, पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा असा आहे की आपण खासदारांकडून काय अपेक्षा करतोय, तर खासदारांच्या अखत्यारीतले जे प्रश्न असतात किंवा ज्या घडामोडी घडल्या, डिमॉनिटायझेशन झालं, त्याच्याबद्दल तुम्ही काय इम्प्लिमेंटेशन, जीएसटी इम्प्लिमेंटेशन, या गोष्टीवरती येऊन खासदारांनी आपल्या लोकसभेमध्ये सांगावं, अशी जी एक किमान अपेक्षा असते, तीच अपेक्षा आमच्याकडून होती, ती झाली नाही. काय झाली नाही म्हणजे काय, आणखी काय करायला पाहिजे होतं? हा जर लोकसभा मतदारसंघ म्हटला तर याचं रिप्रेझेंटेशन जे आहे ते व्हायला पाहिजे स्टेट गव्हर्नमेंटकडे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटकडे. आणि काही सुविधा आल्या पाहिजे, जसं रेल्वे अथॉरिटीचा प्रश्न आहे, विमानतळाच्या झोपडपट्ट्यांचा प्रश्न, जे मोठे प्रश्न असतात ते खासदाराच्या अधिकारात असतात. मी म्हणतो की प्रश्न हाताळले, ते सत्य आहे की प्रश्न हाताळलेले आहेत, ताईंनी प्रश्न हाताळलेले आहेत, सुटलेले नाहीयेत. किमान सुटणं आणि असणं याच्यामध्ये तो फरक असतो ना, तो राहिलेला आहे. आणि अपेक्षा अशी होती ताईंच्या कारकिर्दीमध्ये,
खरंच ताई करतात, पण ताईंच्या कारकिर्दीमध्ये आमचा जो डिफेन्स लँडचा प्रश्न आहे तो सुटला पाहिजे होता. सुटला नाही तो. तुम्ही हा कसं काम झालं, म्हणजे तुमच्या दृष्टीने कसं काम झालं सांग. कोणत्याही प्रकारचं काम झालेलं नाही. मी आज कल्याणमध्ये राहतो. आमची एअरपोर्टची लँड आहे. आजपर्यंत सांगितलं लोकसभेत त्यांना 10 मिनिटाचा टाइम दिला. 10 मिनिटात हे आमच्या व्यथा मांडणार आणि आम्हाला घरं देणार. आजही आम्ही 2006 पासून आम्हाला सांगितलं 2006ला आमच्या इकडची लँड एक्वायर केली म्हणून, एअरपोर्टने एक्वायर केली. कोणी त्याच्यावर आवाज नाही उठवला. आज 10 वर्ष झाली. 10 वर्षात एअरपोर्टच्या जागेमध्ये असलेल्या लोकांना आजही घरं नाही आहेत. कोणामुळे? आजही घर नाही. ती मी महेश पारकर यांच्याकडे येतो. हा बोला, अगदी थोडं. सर, माझं नाव विष्णू सकपाळ. मी हनुमान टेकडी या ठिकाणी राहतो. परिस्थिती अशी आहे, आमचे सहकारी पारकर साहेब यांनी जो प्रश्न मांडलेला आहे की ताईंनी आवाज उठवलेला आहे, पण परिस्थिती अशी आहे की गेल्या 40 वर्षापासून, गेल्या 60 वर्षापासून आम्ही त्या विभागामध्ये राहतो, पण आत्तापर्यंत कुठल्या प्रकारचं नोटीस वगैरे अशा प्रकारचं काही आलेलं नाही. पण आत्ता या 4 वर्षाच्या काळामध्ये आम्हाला 1971 ॲक्टनं जे नोटीस पाठवलं 14 दिवसाच्या अंतर्गत घरं खाली करा या जागेच्या संदर्भामध्ये, तर हा एक भयाव प्रश्न आहे. मी दशरथ ठाकरे, मी स्वतः एअरपोर्ट ऑथॉरिटीमध्ये राहतोय. आम्ही सुद्धा आमच्या झोपडपट्टी बचाव समितीच्या माध्यमातून आम्ही लढतोय. मागील 10-11 वर्ष जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हाही आम्ही लढत होतो. आज बीजेपीचं सरकार आहे तेव्हा पण आम्ही लढतोय. अजूनही आमच्या भागामध्ये सर्वे कुठल्याही पद्धतीने झालेला नाहीये. मी एक छाती ठोकपणे सांगू शकतो, इकडची जी पब्लिक आहे तेही ते सांगू शकतात की अजूनपर्यंत आमच्या इथे कुठल्याही पद्धतीचा सर्वे झाला नाही. मग हे बोलतात कसे? एअरपोर्ट अथॉरिटीच्या जागेवर तुम्ही राहता, तर तो कुठला सर्वे झाला नाही? काँग्रेसच्या वेळेला नाही झाला आणि तो खालच्या बाजूला झालाय, पण आमच्या भागामध्ये झालाच नाहीये. नाही, माझा प्रश्न असा आहे की चाव्या देऊन इथल्या लोकांना जर हकलवायचंच असेल, इथल्या लोकांना इथून बाहेर काढायचं असेल, तर इथे जी काही डेव्हलपमेंट चालू आहे, इथे मेट्रो चालले आहेत, इथून ट्रेन चालले आहेत, इथून सगळ्या प्रकारचे जे काही म्हणजे डेव्हलपमेंट चालू आहे हे नक्की कोणासाठी होत आहे? जर आम्हाला इथे जर ह्या सुविधा मिळणार नसतील तर मग हे कोणाला देणार आहेत, आणि मग चाव्या कोणाला मिळणार आहेत, आणि ही डेव्हलपमेंट कोणासाठी आहे? बिलकुल. म्हणजे एवढा मोठा विकास होत असताना त्याचा फायदा तुम्हाला होणार नाही असं म्हणणं आहे तुमचं? विलासराव, मी सुरेश पांचाळ, डिमला काढून राहतो एअरपोर्ट अथॉरिटीमध्ये. या ठिकाणी पहिल्यांदा यांनी रिलायन्सला दिला, कंपनीला बिल रिलायन्सला दिली, त्यांचा अदानीने आणला. त्या रिलायन्सने बिल्डिंग बांधली जिथे आम्ही बिल भरत होतो. आज आम्हाला स्वतःचा बिल भरायला अक्कड सांताक्रूज म्हणजे दिन फिराय कुठे सांताक्रूजच्या बाहेर त्यांनी ते ऑफिसर नेत आहेत. मला सांगा, जर बिल भरायला आम्हाला जर असे करतील तर हे काय चाव्या देतील आणि काय घरं देतील? हो, ठीक आहे, ठीक आहे. माझी चर्चा सुरू राहणार आहे. आणि लोकसभा मतदारसंघात, उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात आणखी काय प्रश्न आहे याविषयीची चर्चा सुरू राहणार आहे एका ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. चांदिवली असेल, कुर्ला असेल, बांद्रा ईस्ट, बांद्रा वेस्ट अशा प्रकारचे मतदारसंघ आहे, सांताक्रूज मतदारसंघ आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ पसरलेला आहे. मागच्या वेळेला प्रिया दत्त म्हणून खासदार होत्या, या वेळेला पूनम महाजन या खासदार म्हणून निवडून आलेल्या आहेत. आणि नेमका विकास काय झालेला आहे, इथल्या मतदारांना काय वाटतं याविषयी मी चर्चा करतोय. ते आणखी काय प्रश्न या लोकसभा मतदारसंघात हे लोकांकडूनच ऐकूया. मला सांगा की आणखी काय प्रश्न आहेत? ट्रॅफिकचा आहे? ट्रॅफिकचा नाही, दुसरा एक विषय सांगायचा होता की साहेबांना आमचे पूनमताई कुर्ल्याला दिसले नाहीत. बरोबर साहेब? कल्पना कामरान थिएटरच्या समोर जे बगदाजी ज्याला बोलतात चिंदी मार्केट साहेब, त्या टाइमचे 205 झोपडे साहेब त्या कैलास पगारे साहेबांच्या टायमाला ते ताईंनी आमच्या त्यांचं डेमोलिशन थांबवलं आणि रिसर्वे करायचा ऑर्डर पण पास करून दिलाय साहेब. त्यानंतर 18 डिसेंबरला आमच्या खटीक समाजच्या इकडे बँड्रा ईस्टला साहेब डेमोलिशनचं ऑर्डर आलेलं कलेक्टर साहेबांच्या इकडनं. 36 प्लॉटवर, एका प्लॉटवर साहेब 110, 130 असे झोपडे होते साहेब. 18 तारखेला डेमोलिशनाचा ऑर्डर आलाय साहेब. 19 तारखेला सकाळी डेमोलिशन थांबलंय साहेब. ते पण अजून पण रिझल्ट आहे तिकडे. ठीक आहे, अजून म्हणजे काम केलं असं तुमचं म्हणणं. पण आणखी काय प्रश्न आहेत? म्हणजे प्रश्न भरपूर आहेत. ते म्हणतात आम्ही काम केलं नाही, ते म्हणतात की आम्ही काम केलं, फक्त बोटं दाखवतात. साहेब एकच प्रश्न आहे, आम्ही सर्व एअरपोर्ट ऑथॉरिटीवर राहतो. आज एअरपोर्ट ऑथॉरिटीचा एवढा गंभीर प्रश्न आहे. जर त्यांनी सांगितलं की चाव्या मिळाल्या नाही, चाव्या मिळाल्या त्या माहुलमध्ये बीएमसीच्या जे टान्सा पाईपलाईन होती त्याच्या झोपड्या ज्या तोडल्या गेल्या त्याच्या चाव्या मिळालेल्या आहेत, पण तिथे लोक राहत नाही. रस्त्यावर लोक राहतात. जर नितीन भाऊ बोलले की रस्त्यावर नक्कीच तिकडची लोक तिथे राहू शकत, तिकडे सुविधाच नाही, पाणी नाही, काय नाही. आता प्रश्न आहे जो झोपडपट्टीचा आहे. मी फक्त पारकर साहेबांना एवढं विनंती करू इच्छितो की तुम्ही तुमच्या खासदारांना सांगा की लवकरात लवकर ज्या लोकांनी ट्रान्सफर फी वगैरे 60,000 50,000 भरलेत, गोरगरीब जनता कुठे पैसे आणले, पैसे भरलेत, ऑलरेडी भरलेले आहेत पैसे, आणि आता ते
लढतात आहे की बाबा आता पुढे घरं मिळतील की नाही आमची. फक्त आमची विनंती आहे की कामं केली नसेल तर कामं करा. जनताही तुमच्या सर्वांच्या सोबत असेल. जो काम करेल तोच पुढे पोहोचू शकतो. आपला कसा खासदार पाहिजे? आपला कार्यक्रम तसाच आहे. खासदारांनी काय केलं पाहिजे सांगा, तुम्ही इथले मतदार आहात. खासदारांनी जे लोकांचे जे प्रश्न आहेत ते लवकरच लवकर सोडवलं पाहिजे, अंमलात आणले पाहिजे. कारण जसं आता अखिलजींनी सांगितलं की बॅनर लावलेत पण प्रश्न सुटत नाहीये. प्रश्न सुटले पाहिजे, त्या पाठीत जनता राहील आणि तोच निवडून येईल एवढंच बोलू इच्छितो. खासदारांनी फक्त प्रश्न हाताळले नाही पाहिजेत, ते सोडवले पाहिजेत. महेश पारकरजी म्हणाले याच्या आधीच्या खासदारांनी काहीच काम केलं नाही. त्यांच्या ध्यानी इच्छितो मधुकरराव सरपोतदार खासदार होते, एकमेव खासदार होते, त्यांनी सुद्धा एअरपोर्ट लँडवर लाईट त्यांच्या याच्यात आलेली आहे. आम्ही स्वप्नात नाही दाखवत. आता आमची युती आहे त्यामुळे प्रश्नच नाही. ताईने काम केलेलं आहे. पण हेही सांगू इच्छितो की सिव्हिल लँडवर ज्यावेळी काम करत असताना सन्माननीय ॲडव्होकेट अनिल परब साहेब आणि महापौर जे आपले सर आहेत त्यांनी सुद्धा त्यासाठी अत्यंत महत्त्वाचं काम केलेलं आहे. आम्ही खासदारांनी एवढी विनंती करतो, आजपर्यंत खूप हाताळलं, आता कामं जरा हाताच्या वेगळी करा, हीच आमची विनंती आहे. अच्छा, मग तुमची आता युती झाली आहे. पण मला सांगा की महाराष्ट्रात युतीचं आता तुम्ही एक ते म्हणतात की फक्त कामं हाताळली, कामं केली पाहिजे असं म्हणणं आहे. मनाने तुम्ही सोबत आहात? हो, मनाने काय, आमचे साहेब म्हणाले की आम्ही मनाने काय ध्यानाने आणि सगळ्यांनीच सोबत आहोत. कारण आम्ही सैनिक आहोत, त्यामुळे आम्ही साहेबांचा आदेश मानतो. त्यामुळे त्यांच्याबरोबर कायम आहोत, राहणार आणि त्यांची पाठराखण नक्कीच करत राहणार. ठीक आहे. हां, कसं आहे की खासदारांचं जे काम असते ते त्या खासदारांच्या कामाप्रमाणे त्यांनी जी काय त्यांचा जो विभाग आहे त्या विभागामध्ये सगळ्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे. कारण काय आमच्या विभागात आम्ही डिमोल कंपाऊंडमध्ये राहतो, काही मंडळांची कामं असतील, काही मंदिरं, अशा गोष्टी त्या खासदारांनी केल्या आहेत. पण त्याकडे लक्ष न देता जो मेन राहण्याचा म्हणजे जिथे आपण राहतो झोपडपट्टीचा जो विषय आहे त्या व्यवस्थेचा म्हणजे शौचालय बांधणं ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. पण जी राहण्याची जो एअरपोर्ट लँडची जी व्यवस्था आहे लोकांची, जवळजवळ 80,000 झोपडपट्टी आपल्या एअरपोर्ट लँडला आहे, तर त्यांची व्यवस्था लवकरात लवकर पुनर्वसन त्याच ठिकाणी कसं होईल हा विचार त्यांनी खूप त्याच ठिकाणी पुनर्वसन झालं पाहिजे. हां, आता आम्ही सर्वजण बोलतो या ठिकाणी की खासदार भेटत नाही. आपल्याला मी सांगतो की खासदारांचं कार्यालय जेव्हा निवडून आले त्याच वेळी इकडे उद्घाटन झालं आणि खासदार सकाळ ते संध्याकाळपर्यंत लोकांसाठी बसतात आणि बसून लोकांच्या समस्या सोडवतात. आणि खासदार कसा असावा हे आमच्यासारख्या एक कार्यकर्त्यांनी आणि एक विभागातला माणूस जो आहे त्यांना हाक मारतो. किस्मत नगर, कुरैया इस्टेट, मोतीलाल नगर त्या ठिकाणी त्यांच्या झोपड्याचं जे आंदोलन लोक तोडायला येत होते त्यावेळी जसं सांगितलं दिवाणचे लोकांनी त्या ठिकाणी सर्वे केला आणि तोडण्यासाठी तयारी केली तिकडं. आणि त्याच्या विरोधात आम्ही लोक सर्व घेऊन जाऊन भारतीय जनता पार्टी झेंडा घेऊन उभं राहिलो आणि त्या ठिकाणी उभं राहून तिकडं खासदारांनी स्पेशली डीएमसीला कमिशनरला बोलून त्यांचे झोपडे वाचवले. मी ब्रेक घेणार आहे, पण ब्रेक नंतर या देशाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर इमेज निर्माण करण्याचं काम पंतप्रधान करतात. नरेंद्र मोदी वर्सेस राहुल गांधी अशी जी वैचारिक लढाई गेल्या 5 वर्षापासून सुरू आहे त्यामध्ये उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील मतदारांना नेमकं काय वाटतं ही चर्चा एका ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. या भारत देशाचं प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्याचं काम जे आहे ते पंतप्रधानांकडे असतं आणि म्हणूनच 2019ला मतदारांना नेमकं पंतप्रधान कोण हवाय याविषयी मी बोलणार आहे या सेगमेंटमध्ये. सगळ्यात महत्वाचं गेल्या 5 वर्षापासून कोण कोणाला पप्पू म्हणताय, कोण कोणाला चौकीदार म्हणताय. पण चौकीदार चोर आहे आणि पप्पू या सगळ्या याच्यामध्ये वैचारिक भांडण खरंच नेमकं काय आहे याविषयी इथल्या मतदारांना काय वाटतं याविषयी मी बोलणार आहे. मला हे सांगा की आपण नरेंद्र मोदींनाही 5 वर्ष पाहिलेलं आहे आणि राहुल गांधींनाही पाहिलंय. किती लोकांना वाटतं की नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत? हात खाली. ठीक आहे, मला सांगा राहुल गांधी पंतप्रधान झाले पाहिजे असं किती लोकांना वाटतं? राहुल गांधी पंतप्रधान झाले पाहिजे असं किती लोकांना वाटतं? चला ठीक आहे. हा ठीक आहे, अगदी थोडं. हा ठीक आहे, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले पाहिजे असं तुम्हाला वाटतं? का झाले पाहिजे सांगा, थोडक्यात सांगा. सर मेरा इतना सवाल है, जब पहले बात चली तो इन्होंने बोला कि ये काम पूनम ताई ने किया. नहीं, मला त्या मुद्द्यावर बोला की पंतप्रधान म्हणून तुम्हाला नरेंद्र मोदी का हवे? नरेंद्र मोदी ने जो किया है 26/11 जब हुआ था देश कोने में बैठा हुआ रो रहा था, बाकी सरकार की तरफ देख रहा था ये सरकार क्या करेगी. लेकिन आज नरेंद्र मोदी से लोगों को उम्मीद थी और 2 बार
पहली बार उरी के वक्त भी और पुलवामा के वक्त भी ये सरकार लोगों की आशा और अपेक्षा पे खरी उतरी और पाकिस्तान को जो जवाब दिया है ये हिंदुस्तान पूरे सदियों तक याद रखेगा। अभी मनचंदा जी कांग्रेस को जो बोल रहे थे कि भाजपा जो है वो मुसलमानों के खिलाफ ये करती है। मैं बताना चाहूंगा मुसलमानों का जो देश है, मतलब जो मुसलमानों को सपोर्ट करता है, सऊदी अरेबिया, वहाँ के किंग आए थे, उन्होंने पंतप्रधान नरेंद्र मोदी जी को 7.5 लाख करोड़ रुपए इन्वेस्ट किया है, जो कांग्रेस के सरकार में आज तक नहीं किया है। अगर हम मुसलमान विरोधी होते तो सऊदी के किंग आके यहाँ पे पैसा इन्वेस्ट नहीं करते। चला ठीक आहे मला सांगा की नरेंद्र मोदी का झाले पाहिजे, मुद्दे सुद्धा उभे राहा। बघा माझं म्हणणं असं आहे की गेल्या 60 वर्षाचा जो भ्रष्टाचाराचा कचरा आहे तो साफ करायला काही वर्ष तरी लागणारच, 4.5 वर्षात साफ होणार नाही। आणि आता आपल्याला एवढ्या देशाचा पंतप्रधान असा मिळाला आहे, न बोलता ना झुकेंगे न रुकेंगे, खाली ठोकेंगे। म्हणजे आतंकवादाचा बिमोड जर करायचं असेल तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवाय पर्याय नाही। ठीक आहे अगदी एवढं वर्ष झालं, 4.5 वर्ष झाले, 4.5 वर्षामध्ये कधी त्यांनी ठोकले नाही। हा जेवण करायला गेलेले, बिर्याणी खायला गेलेले, पाकिस्तान में बिरयानी खा के आए तो किसको नहीं पता चला। यहाँ जब जनता को जरूरत थी तब वो वहाँ घूम रहे थे। हाँ, आज हम लोगों को मुसलमानों को देशद्रोही की नजर से देखते हैं। हम लोग देशद्रोही नहीं, पहले इंडियन है, बाद। सर मैं ये कहना चाहती हूँ, आज तुम लोग बाहर की सब बातें बोल रहे हैं, जो ये महिला सामने खड़ी है इसके ऊपर जो हुआ है उसका तो पहले सुनिए। जिसका आज जो रूम टूटा है, झोपड़े टूटे हैं, पहले उसकी तो आवाज उठाइए। आज तुम्हें जो बेटियों का बलात्कार हो रहा है उसके लिए कोई आवाज नहीं है। आज झोपड़े की बात हो रही है, जिसका झोपड़ा टूटा है ये सामने खड़ी है पहले। ठीक आहे, हे कधी तुटलाय? 16/2/2000 लैंड है, ये 13 तारीख को टूटा है, फरवरी 13 तारीख को। और इस महीने में हाँ, कलेक्टर और SRA लोग आके, और उनके पूनम महाजन के आदमी लोग भी वहाँ पे थे। हम लोग उनसे हेल्प मांगने गए थे, उन लोग ने ये रुका नहीं पाए। क्या नाम है आपका? राजेश्री दशरथ करूँ। क्यों टूटा? कितने साल से रहते ये हैं? हम लोग 80 साल का है, मेरे दादा परदादा से। सब आधार कार्ड आप सब पुरावा है आपके पास? ये डिमोलिशन, बिल्डिंग का डिमोलिशन हो रहा था, MRTP लगाए वो बिल्डिंग को, वो डिमोलिशन होने के बदले ये हुआ है। हम लोग ने जाके पूनम महाजन के आदमी लोग को सब बताया भी था ये बात, और वो साइड पे आए भी थे, उनके सामने सब बातचीत भी हो रही थी, फिर भी उनके बोलने से भी नहीं रुका, उनके सामने ये डिमोलिशन। क्यों नहीं हुआ? क्या वजह है मुझे बताओ। ये हम लोग को नहीं पता है। ठीक आहे महेश जी, ठीक आहे, खासदारांचं काम धोरणात्मक असतं। हे का 80 वर्षापासून ही जर महिला राहत असेल तर तुमच्या म्हणजे राज्यामध्ये तुमची सत्ता आहे, तुम्ही भाजपचे नगरसेवक महापालिकेत जास्त आहेत, आमदार आहेत, आता एका गरीबाचं झोपडे जर तुटत असेल तर तिथे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे की नाही? काय नेमकं प्रकरण आहे? तुम्ही काय चौकशी केली? हा बोला बोला तुमच्या वतीने हे बोलतात। हा उभे राहा। कारण यांचा विषय आहे बिल्डर बरोबर 1980 साली SRDA च्या अंतर्गत त्यांच्या हे झाला होता, करार झाला होता, ते त्याला ऍग्री झाले नाहीत। त्याच्यानंतर बिल्डर कोर्टात गेला, बाकीच्या बाजूला बिल्डिंग बांधल्या आणि तिथे आहे PGचं रिझर्वेशन आणि रस्ता आहे, आणि त्या ह्याच्यावर त्यांनी कोर्टाकडून ऑर्डर आली होती। त्याच्या अगोदर पूनमताईच्या इथे एक दिवस अगोदर आला, एक दिवस अगोदर काही करू शकत नाही, त्यांच्या ऑर्डर निघाले होते। ठीक आहे, एक दिवस आले तुमच्याकडे आले नहीं, अभी मुझे बोलो को ये बोल रहे हैं SRT में बना है ना, तो अभी SRA में, SRT का SRA में कन्वर्ट हुआ है क्या? इतनी सी जगह में SRA बनेगा, सिर्फ उधर 3 फैमिली है और 3 टेनेंट है, वो मेरे बाप दादा के टाइम से वो चाली है, अभी से नहीं। ये भी फॅमिली का SRA कन्वर्ट हो रहा है? हाँ, खाली इतना सही जगह। महेश जी तुम्ही लक्ष घातलं पाहिजे, म्हणजे मला हे प्रकरण माहित नाही, पण हे प्रकरण तुम्ही लक्ष घातलं पाहिजे। एखाद्या गरीबाचं झोपडं जर प्रत्येक गोष्टीत आणि सगळ्यात महत्वाचं 3 झोपड्यामध्ये कधी SRA होणार नाही, हा साधा नाही। हा अखिलेशजी बोला। सर्वात पहिली ठीक आहे, मला बोलू द्या, तुम्ही अखिलेश बोललात यांच्याकडे माहिती. हे बोलत मी- मला पूर्ण करू ठीक आहे, द्या। मी अखिलेशजी बोला। हा आप देखिए हा काय आता इकडे तुमच्या समोर उदाहरण आहे, हे तर काय आम्ही घेऊन नाही आलो। विषय काय आहे, आता इकडे जे भाजप पुरस्कृत काही कार्यकर्ते जे इकडे बसले आहेत तुमच्या क्राऊड मध्ये, कसं आहे, आता त्यांना सोशल मीडियावर 40 पैशाचे पेड हे ट्रोलर्स ठेवलेत, आता क्राऊड मध्ये पण ठेवलेत, कितीचे ते माहित नाही। आता विषय काय आहे, त्याचं असं म्हणणं आहे की आम्ही डिमॉलिशन इकडे थांबवलं, चिंदीवाडीत थांबवलं, अजून कुठे थांबवलं। खासदार ते पूर्ण लोकसभेचे आहेत, त्यांच्या आवडत्या पॉकेटचे नाहीयेत, पॉकेटचं राजकारण करायला ते लोकसभेत गेलेले नाहीये, ते पूर्ण लोकसभेचं नेतृत्व करायला तिथे गेलेले आहेत। तर ठीक त्यांनी आहे, ठीक सगळीकडे आहे महेशजी काय प्रकरण मला सांगा। सर्वात पहिली गोष्ट म्हणजे असं आहे
की प्रत्येक मतदार, प्रत्येक गरीब माणूस किंवा तो श्रीमंत असू दे, आम्ही प्रत्येकाच्या आणि न्यायाच्या बाजूने उभे राहणार आणि उभे राहतो आहोत. आदरणीय खासदार पूनमताई महाजन ठीक आहे, नक्कीच उभे आता राहतात. तुम्ही मला ठीक आहे, पूर्ण बोलू द्या. मला हे सांगा, आता या मुळात- प्रकरणाची तार आता तुम्ही मुळात कधी हे जे लावणार? प्रकरण हा. आहे, मला बोलू द्या ना, बाजूला माझी बिल्डिंग आहे. मला बोलू द्या ना. आता मुळात बसण्यापेक्षा मी बोलू शकतो. साहेब पण मुळात- ह्या बाईच्या घराच्या बाजूला बिल्डिंग आहे. साहेब मुळात हे जे प्रकरण आहे, हे प्रकरण आता तुमच्या माईकवर सांगतायत. आता माईकवर तुम्ही सांगताय आणि आम्ही ऐकतोय. आम्ही ना कागदपत्र बघितले आहेत, ना प्रश्न बघितलाय. मी तुम्हाला ठीक इकडे आहे, उत्तर कसं देऊ? आणि नाही, साहेब ठीक- आमचे नाही, नाही, आणि ठीक आहे, ह्या बसा, व्यक्तींनी बसा, ठीक आहे, आणि तुम्ही हा इकडच्या मार्ग व्यक्ती- हा आणि- जो आणि जसं तुम्ही तो प्रश्न बोलताय ना, तसे ह्यांनी पण त्याचं उत्तर सांगितलं, ते पण ऐका, ते पण सर्वांना सांगू द्या. ठीक आहे, तुम्ही याच्यामध्ये लक्ष घाला. ठीक आहे, ठीक आहे, नितीनजी बोला तुम्ही. तुम चुप बेटा, डिपॉझिट जब्त है तुम्हारा, बात कर रहे चलो यार. तुला तिकीट मिळालं नाही. हे डिपॉझिट जप्त होतं ना, आनंद आहे आमच्या बाजूला यार. आणि या बाईचं घर तोडलं. डिपॉझिट जप्त आणखी काय आहे का बोलायला? तुम्ही लोकांकडे काहीच नाही बोलायला. ठीक आहे, तुम्ही शिवसैनिक कोण आहे? शिवसैनिक हा. तुझं पाणी प्यायला काय? प्रश्न होता की नरेंद्र मोदीजी तुम्हाला पंतप्रधान का हवेत. तर नरेंद्र मोदीजी पंतप्रधान का हवेत त्याचं असं आहे की सर्जिकल स्ट्राईक नंबर 1, सर्जिकल स्ट्राईक नंबर 2 आणि होणार सर्जिकल स्ट्राईक नंबर 3. म्हणजे वर्ल्ड मॅपवरनं पाकिस्तान फ्री जर घडू शकतं ते माननीय नरेंद्र मोदी करू शकतात. आज मुद्दा फक्त पाकिस्तानचा जो विषय चालू आहे साहेब, तर मी तुमच्या माध्यमातून त्यांना एक थोडासा मेसेज देऊ इच्छितो की मुद्दा चालू कुठून होतो. नुसता पाकिस्तानमधनं नाही, तर आपल्या श्रीनगरमधनं तो मुद्दा सुरू होतो. लक्षात घ्या, श्रीनगरमधनं तो मुद्दा सुरू होतो. आणि आज श्रीनगर जर आपला अंगीकृत आपला जर हे आहे, तर तिकडे भारताचा झेंडा नसून तर भारताचा जो झेंडा आहे ते लावू शकतो. नरेंद्र मोदी करू शकतात. चला ठीक आहे. अच्छा, तुम्ही कुठल्या पक्षाचे आहात? मी मनसेच्या पक्षाचा आहे, पण मला बीजेपी IT सेल बद्दल बोलायचं आहे. आता जे पुलवामामध्ये जे हमला झाला आणि त्यानंतर मग ते पाकिस्तानमध्ये ते बोलतात सर्जिकल स्ट्राईक झाला, तर त्यामध्ये जे फोटो व्हायरल होत आहेत ते तिकडच्या अर्थक्विकचे व्हायरल होत आहेत. हे बीजेपी IT सेल हे खोटं प्रचार करतायत. अर्थक्विकचे IT सेल अर्थक्विकचे फोटो व्हायरल करतायत. मला सांगा की नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी असं जर आपण म्हटलं की शेवटी खासदार हा आपला नेता निवडत असतो, पण भाजपने एक प्रेझेंटेशन केलेलं आहे की हा नेता आमचा. कोण पंतप्रधान व्हावं असं वाटतं? आता तर मोदी तर आम्हाला ते नाहीच पाहिजेत, कारण का त्यांनी जे नाही पाहिजे. पण डिमॉलिशन भाजप बोलते मोदी घर घर मोदी हर हर मोदी करतात, ते त्यांचं हे करणार, ते लोक त्यांचं का नकोय? काय मुद्दे सुद्धा आहेत. आता ते मनी डिमॉलिझेशन झालेलं ते, आता हे जे आता हे जे भारत माता की जे स्लोगन देतात, तर आम्ही काय हे झाले का, अपोजिट झाले का? आम्ही पण देशभक्तच आहेत ना, पण हे लोक आम्हालाच हे करतायत की हा नाही तुम्ही लोक देशभक्त नाही. हे लोक देशभक्त आहे, आम्ही देशभक्त जबरदस्ती करतात. आम्ही लोक देशभक्त नाही. हे लोक स्लोगन देतात भारत माता की जय. आम्ही लोक ठीक आहे, मी मतदान घेतो. चला ठीक आहे, मला सांगा. नाही ठीक आहे, ठीक नाही ठीक आहे, ठीक आहे. मग आता त्यांनी मनसेचे कार्यकर्ते आहे, त्यांनी असा एक मुद्दा उपस्थित केला, तो खूप महत्वाचा आहे आणि तो गेल्या अनेक वर्षापासून चर्चेला आहे. जर भारत माता की म्हटलंच तरच देशभक्त आहे का, असं किती लोकांना वाटतं सांगा? फक्त भारत माता म्हटलं की देशभक्त नाही, असं किती लोकांना वाटतं सांगा? नाही, हात वरती करा ना तुम्ही, माझ्याशी बोलू नका, हात वरती करा. हात वरती करा. तुम्हाला वाटतं का म्हटलंच पाहिजे? मग हात वरती करा. म्हटलं पाहिजे. चला ठीक आहे. नाही थांबा. हा आता ते काय म्हटले की खूप पोलाइटली बोलले ते आणि मुद्दा मांडला की हे भारत माता की म्हणतात म्हटले म्हणजेच देशभक्त, बाकी सगळे देशद्रोही. हे असं का? जे लोक या देशामध्ये राहतात, या देशामध्ये खातात, पितात, राहतात, हाकतात, मुततात, थुंकतात, सगळं करतात आणि त्या देशाचा जय करण्याची लाज का वाटते? नाही थांबा, बोलतात ना ते, तुमची संधी झाली ना. नाही आता मला सांगा. आता मला सांगा की तेही म्हणतात बरोबर भारत माता की. हा पण नाही, मला हे सांगा की त्यांनी असं म्हटलं की का, म्हणजे फक्त म्हटलं म्हणजेच देशभक्त होतं का, किंवा नाही म्हटलं आणि तो आपला काम करत राहिला आणि देशसेवा करत राहिला? आपल्या आईचा आदर करणं हे आपल्यावर असतं, तेच प्रेम असतं. आणि तसेच भारत मातेचं प्रेम त्यांच्या मनामध्ये पाहिजे, म्हणून भारत माता प्रेम दाखवलं म्हणजे तरच देशभक्त. प्रेम दाखवलं तर नाही, पण म्हणलं एखादा मुका असेल तो नाही बोलला तर तो असं कर, हात वर केले ते करतात ना, त्यांचं असं म्हणणं आहे, ते करतात ना. ठीक आहे, चला. मला एक थोडंसं क्युरिओसिटी होती की नेमकं काय व्हायला पाहिजे. हा ठीक आहे. सर, मला वाटतं जसं सांगितलं ना ठोकशाही,
तर सरकार लोकशाहीने चालतं, ठोकशाहीने चालत नाही. आणि किमान गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही पाहतोय ते निश्चितपणानं ठोकशाहीनं सरकार चालवण्याचं जे प्रवृत्ती आहे ती अनेक लोकांना, सर्वसामान्य लोकांना पत्त्यावर पडलेली नाही. त्याचं कारण असं अनेक काही गोष्टी आहेत. आता आपण पुलवामाबद्दल जर बोललो तर पुलवामामध्ये हा प्रकार झालाच कसा, त्या कशा पद्धतीनं त्याचा उलगडा आतापर्यंत न होताना आपण जे काही सर्जिकल स्ट्राईक झालं पाकिस्तानमध्ये, पण पुलवामामध्ये जर नसतं झालं तर पाकिस्तानमध्ये हा प्रश्नच आला नसता. तर त्याची सखोल चौकशी व्हावी. ही चौकशी अद्यापपर्यंत कुठल्याही जनसामान्य माणसामध्ये ठीक आहे. या विषयावर मी लोकांचं मत घेतलं नाही. ठीक आहे दिनेशजी, मला ब्रेक घ्यायचा ब्रेक नंतर ही चर्चा सुरू राहील. नंतर पुन्हा एकदा स्वागत. माझ्याकडे खूप वेळ कमी आहे आणि या सेगमेंटमध्ये फक्त लोकांशी नेमके काय प्रश्न आहेत, आणखी काय प्रश्न हे मी विचारणार आहे. पण काँग्रेसचे जे प्रतिनिधी आहेत दिनेशजी, त्याला बोलायचं. दिनेशजी अगदी थोडक्यात बोला, मला लोकांकडे जायचं. हा, मला भारत माताची जय बोलण्याची माझाही सपोर्ट आहे. पण कोणती भारत माता? जी भारत माता बीजेपीची आहे त्याच्याकडे भगवा झेंडा आहे आणि जी भारताची भारत माता आहे त्याच्याकडे तिरंगा झेंडा आहे. ठीक आहे. आता आणखी मला सांगा, आणखी वेगळ्या प्रश्नावर चर्चा करू. आता या लोकसभा मतदारसंघात वेगळा प्रश्न आहे, आणखी काय प्रश्न आहे आणि काय सुटायला पाहिजे? आप मुझे बताओ यहाँ पे जो भारत माता की नाही, आता तो विषय संपला. मला सांगा या लोकसभा मतदारसंघात और कौन से ऐसे सवाल है? ये लोकसभा में सबसे पहला जो सवाल है कि देश के प्रति, जो सेना के प्रति, वायुसेना के प्रति असंतुष्ट लग रहे हैं, लोगों को सबूत चाहिए. आज ममता बनर्जी बोल रही है कि मोदी जी सबूत लाइए कि सर्जिकल स्ट्राइक हुई है. पाकिस्तान को सबूत नहीं चाहिए, हमारे देश के नेता को क्यों सबूत चाहिए? मी संरक्षण दल भूभाग झोपडपट्टी संरक्षण जागेवरती राहतो आहे गेल्या अनेक वर्षापासून. आज जे काम होतं आहे, एक बायोमेट्रिक पर्यंत आमचं काम झालेलं आहे, पण घर मिळालं का असं म्हणता येणार नाहीये. पण या सरकारकडून खूप मोठी अपेक्षा आहे की आज पंतप्रधान, तुम्ही हे पण विचारलं कोण, तर मोदींजींकडे खूप मोठी अपेक्षा आहेत आणि आज गोरगरिबा. ठीक आहे, अगदी थोडक्यात बोलले, तुम्हाला संधी मिळाली. महत्वाचा प्रश्न आहे या लोकसभा उत्तर मध्य मुंबईतील मतदारसंघातील महत्वाचा प्रश्न आहे. आज आमचे जे युवक आलेत ना इकडे, सर आमच्या युवकांची एक मोठी समस्या इकडे, या विभागामधले जे मैदान आहेत ते परिपूर्ण बंद झालेले आहेत. आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळेला युनिव्हर्सिटीमध्ये खेळत होतो, त्याच युनिव्हर्सिटीमध्ये सीएम चषक झाला, पण आमच्यासारख्या खेळाडूंना तिथे खेळायला जागा मिळत नाही. ही आमचा मोठा दुर्दैव आहे. ठीक आहे, माझा वेळ संपलेला आहे. पुन्हा कधी या मतदारसंघात आलो तर मी तुमच्याशी चर्चा करेल. मी कार्यक्रम इथेच थांबवतो. आपण पाहत राहा TV9 मराठी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा TV9marathi.com.